तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की आपला विठ्ठल नाना बुचकर यांचा तेजाभाई हा तेजाभाई 7-12च्या मैदानात पळाला. तर मित्रांनो, उद्या 9-12च्या मैदानात तेजाभाई पळणार का? आणि जरी का पळाला तर तो कोणत्या बैलासोबत पळणार, कोणत्या नंदीसोबत पळणार, ह्याचीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमार्फत देणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आपल्या दुवादशी मिंदा केसरी बकासूर आणि महाराज पण कोणत्या बैलासोबत पळणार याची पण अपडेट आपण थोडक्यात देण्याचा प्रयत्न करूयात. तर चला न थांबता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, आपला विठ्ठल नाना बुचकर यांचा तेजा आणि वेगाचा शेवट सर्जा मित्रांनो. मित्रांनो, वेगाचा शेवट सर्जा आणि विठ्ठल नाना बुचकर यांचा तेजाभाई यांचा दोघांचं नियोजन सध्या मित्रांनो चालू आहे. जरी का मित्रांनो एकत्र पळाले तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो, कारण की हा एक टॉपचाच पायरा आहे. आणि जर का एकत्र पळाले तर मित्रांनो काही ना काहीतरी उद्याच्या मैदानात 9-12च्या मैदानात 100% काही ना काहीतरी होणारच. आणि मित्रांनो, आता राहिलेला विषय तेच म्हणजे आपला दुवादशी मिंदा केसरी बकासूरचा आणि 6300 यांच्या दावणीतला नवीन उगवता तारा तोच म्हणजे महाराज यांचा दोघांचं नेमकं काय आणि 9-12च्या मैदानात कोणासोबत पळणार. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की सध्या चालू सीझनमध्ये आपला दुवादशी मिंदा केसरी बकासूर आणि महाराज हे दोघं एक टॉपचेच पैरास म्हणजे टॉपचेच पळत आहेत. दोघेचे दोघे पण घरचे नंदी. मित्रांनो, मला वाटतं की या मैदानात आय थिंक तर नियोजन झालं आहे की महाराज आणि बकासूर ही घरचीच गाडी या मैदानात उतरणार मित्रांनो, असं मला वाटतंय. कारण की या मैदानातच पुशेगाव मैदानाची तयारी पण होणार. बकासूर पण एक टॉपचाच बैल आहे आणि महाराज पण एक टॉपचाच पळतोय सध्या. मित्रांनो, या दोघांचा आय थिंक पैरा फिक्सच असणार आहे. आणि नाहीतर मग जरी का नसला तर मित्रांनो, आपला दुवादशी मिंदा केसरी बकासूर हा वादळसोबत पण पळताना दिसू शकते मित्रांनो. आणि मित्रांनो, तो वादळ नेमकं कोणता, तर ते तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मला तर फक्त एवढीच माहिती मिळाली की वादळसोबत पळणार, पण तो वादळ कोणता हे मला माहीत नाही मित्रांनो. हे तुम्ही तर कमेंटमध्ये सांगा, कारण की बकासूर फॅन असल्यामुळे तुम्हाला एवढं तर सांगणं म्हणजे तुमच्यासाठी तर फार सोपे आहे. तर चला सांगा कमेंटमध्ये लवकर.